मैदानाला सगळे इथून तिथून बैल खरेदी केल्यापासून इथून तिथून गट पास आहे, फक्त बैलाला सीमेला शेजारचाच बैल टिकला ना अजून तसा, म्हणजे बैलाला वाढीव लागला, ओपनला सुद्धा गाडी बांधावी लागते. आणि आदतला तर काय वासर काय टिकतच नाही, खालनं पूर्ण म्हणजे स्पीडच आहे खालनं बैलाला पूर्ण. विषय काय झाला आता क्षेत्रामध्ये वायदीचा प्रकार नाही वाढला. जर आपली वस्तू मस्त पडते पण आपण जर मागाय गेलं तर मग वायदी मागतात, आपली परिस्थिती नाही एवढी वायद्याची. त्यासाठी आमचं तर डोक्यात आहे की घरचा साज तयार करायचा, कारण लोक वायदे कुठे वर द्यायचे. माणसाने जे बाबा 2 नंबरला उतारतोय बैल किंवा सीमित समजा मार खातोय अशा पण बैला संग कोण बघितलं पाहिजे ना. प्रत्येक वेळेस तुमचा 1 नंबर आणि दुसरा 1 नंबर केला नाही, गरीबाला पण जरा चान्स दिला पाहिजे, तुम्ही पण पुढे या. असं पण नाही की आमचा पळत नाही बा, आम्हाला एकदा देऊन बघा बैल थोडा पळतोय कसं होतंय. 2 नंबर मध्ये पण तुम्ही पूर्ण बघितलं पाहिजे ना. धन्यवाद, कारण आमची मुलाखत पहिली तुम्ही घेतली. कारण कसं असतंय बऱ्यांची इच्छा असते मुलाखत व्हावी, पण तुम्ही आज आला त्याबद्दल तुमचं बी धन्यवाद, आभार आहे. नक्कीच दादा, माझा प्रयत्न असतो, पण भरपूर जण असं बोलतात की तुम्ही मोठ्या बैलांची मुलाखत घेता, गरिबांच्या बैलांची मुलाखत नाही घेता. तुम्ही एकच उत्तर देत असतो त्यांना, आम्ही गरिबांच्या बैलांची पण मुलाखत घेतो, पण तुम्ही किती जण बघता? जेवढ्या संख्येने तुम्ही मोठ्या बैलांची मुलाखत बघता तेवढ्या संख्येने गरिबांच्या बैलांची बघितलीच पाहिजे. पण जी पहिलं धावणारे आहेत, पळणारे आहेत, त्यांच्या अंगात धमक आहे मैदान जिंकण्याचं, पण तसा पैरा नाही भेटत का? तर त्यांना वायदी मागितली जातं आणि त्यांच्याकडे तेवढी वायदी देण्याची क्षमता नसते. आणि देऊन किती कोणत्या मैदानात वायदी देणार? कारण प्रत्येक जर मैदानात वायदी मागितल्यावर किती वायदी देणार? मग वायदीतच पैसे जाणार, मग त्याच्यामुळे अशी बैल अंधारात राहतात. मित्रांनो, आपल्या समोर सुंदर बैल आहे, कुठला आणि कोणाच्या नावाने धावला जातो ते आपण दादांकडनं जाणून घेऊया. दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सतीश संभाजी चव्हाण, कडगुण. कोणाच्या नावाने हा सुंदर बैल धावला जातो? संदूर कडगुणचा पब्लिक इन सुंदर म्हणली ओळखते सगळी. या बैलाची कारकिर्दी काय या पुसेगावच्या मैदानाच्या आधी? म्हणजे मैदानाला सगळे इथून तिथून बैल खरेदी केल्यापासून इथून तिथून गट पास आहे, फक्त बैलाला सीमेला शेजारचाच बैल टिकला ना अजून तसा, म्हणजे बैलाला वाढीव लागला, ओपनला सुद्धा गाडी बांधावी लागते. आणि आदतला तर काय वासर काय टिकतच नाही, खालनं पूर्ण म्हणजे स्पीडच आहे खालनं बैलाला पूर्ण. किती वर्षाचा हा बैल? आता 6 ते झालाय, 4 तेव्हा खरेदी केला. कुठून खरेदी केला होता याला? आप्पा पहिलवान कुमटे त्यांच्याकडची खरेदी आहे. तुम्ही काय बघून त्याला खरेदी केला होता? खरेदी म्हणजे आम्ही त्याचं रंगरूप बघितलंच ना, आम्ही त्याला रेसल टाकली, मग आम्हाला त्याचं पळ वाटला, मग घेतला ना. आणि बैल आणण्याच्या वेळेस लय खराब होता आणि आता वर्षात बैल आम्ही असा केला तयार. आताचा बैल आणि मागचा बैल लय फरक आहे, पण आणल्यापासून बैल कुठं म्हणजे असं नाही की गट काढून आला नाही किंवा काय नाही, बसलाय बैलाला बैलच अजून लागला नाही वाढीव. म्हणजे तो गटाला बसलेला आहे, फक्त सीमेला शेजारचाच बैल कड काढत नाही. आणि या बैलाचं खाणं काय असतं? खाणं काय आपली मका आहे, परत कडवाळ असते, वैरण आहे, भुसा असतो, आपली कडबा कुटी. मग जेव्हा तुम्ही नवीन बैल घेतला होता तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की तेव्हा काय तो तेवढा तयार नव्हता, आम्ही त्याला तयार केला. हो. जेव्हा पैरे लावत असताना कधी तुम्हाला वायदी द्यायला लागली होती? नाही लागली आम्हाला वायदी द्यायला लागली. मोठी आता लोक आपण मोठ्यांचं जायचं म्हटलं की मागते ती वायदी, पण आपलं जोपर्यंत गुलाला पोचत नाही तोपर्यंत आपल्याला ती काय लोक देणार नाहीत. मग अशा अंतरातली बैल घेऊन आम्ही पळतोय आता सध्या. तर या पुसेगावच्या मैदानात बद्दल काय बोलू शकता दादा? पुसेगावचं मैदान काय आता हिंद केसरी म्हणल्यावर मोठा पैरा पाहिजे, मग प्रत्येकाची इच्छा असते ना. मग आम्ही पण आता गेला असं आमची बी इच्छा गट सीमेल नाही राहिली तरी आपली गाठ तरी काढावा अशी इच्छा आम्ही पण येतोया. आमच्या घरातल्यांचं आपलं एक स्वप्न म्हणजे आहे की राहावं गुलाला, पण अजून बैलाला काय बैल लागला नाही. आता वादळ आहे सोबत, वादळ सोबत पळावलंय, वादळ बी आता आज बघूया गाडी कशी पळतीय. दादा, मागच्या वर्षी पुसेगावच्या मैदानात आला होता? नाही, सुंदरचं आताच पहिलंच मैदान आहे हिंद केसरी मध्ये, आता वर्ष झालं सुंदरला. मागल्या वर्षी आमचा जुना काळा बैल होता, पण तो काय एवढा हे नव्हता, लय आटील म्हणजे मारका होता बैल, त्याच्यामुळे आम्ही काय पहिलं मैदान चालते, पण सुंदरचं हिंद केसरी पहिलंच मैदान आहे. मग आला जेव्हा या वर्षीच घेतला तुम्ही, तेव्हा जेव्हा याला घेतला तेव्हा कोणत्या मैदानात त्याला पळवलं होतं? पहिलं मैदान निडळचं झालं, निडळ मध्ये पण थोडक्यात गेलं ती झालं की तिथून जी गट पास सुरू झाली
की बैलाचं पुरा अंग म्हणजे दोन्ही साईडून भरलेलंच असायचं आकड्याने. गट 5चं सगळं मैदान. म्हणजे असं म्हणता येईल हार के बाद जीत आहे, म्हणजे हो, पहिली जीत आहे. हार नंतर त्यांनी गटपास तो करतच राहिला. आणि समजा मोठ्या अजित दादा केसरीला पण बकासूरच्या गटात होता, पण शेजारच्या बैलाला म्हणजे आता खालचा तडाखा सोसतच नाही. गाडी बाहेर ओढून सुद्धा बैलानं ओढून 2 नंबर गाडी घासून लावली होती. सो आज त्याला पहिला वादल आहे. हो. आता जस्ट आपण वादल बैलाची मुलाखत घेतली होती. सो काय बोलू शकता वादल आणि या सुंदर बैलासोबत? वादळ सुंदर काय विषयच नाही, तो पण पळतो हे पण पळतो. म्हणजे आम्ही आता अंधारातली सध्या बैल बघतोय, कारण मोठ्या पैराचे लोकांनी दिनात येणं आम्हाला पण, त्याच्यामुळे अशी बैल बघूनच आम्ही पण जातोय अंधारातल्या बैलांकडे. नक्कीच दादा. आणि दादा आजच्या मैदानाबद्दल काय वाटतं तुम्हाला? 2 पैरा कसे धावणार? गट पास करणार का? करणार की, विषयच नाही. करणार का तर करणारच. आणि तुमच्या बैलाला ड्रायव्हर कोण असतो तुमचा आवडीचा? ड्रायव्हर ह्यांचा वादळचा ड्रायव्हर आहे संतू ड्रायव्हर तरुसकर. आणि मग तुम्ही जेव्हा दुसरा पैरे करता तेव्हा कोणता ड्रायव्हर असतो? तेव्हा आमचे 3 ड्रायव्हर आहेत. एक सायगावचा आहे मोहन ड्रायव्हर आहे, एक दुर्योधन आहे, शिवतरचा करण ड्रायव्हर आहे. 3-4 ड्रायव्हर आहेत. कोण पण बसतं, पण विश्वासातले आपले सगळे. तुमचं नियोजन कसं काय झालं? नियोजन म्हणजे सुट्टी मेकर आहे आमचा. सुट्टी मेकर अच्छा. आम्ही दोघं नियोजन करतो. तुमचं नाव काय दादा? नाव सांग. माझं नाव विजय मधने, मी महिमंगडचा आहे. करणचा म्हणजे मित्रच आहे मी, म्हणजे बाकी भावागतच. आता तुम्ही 2 जण करतो नियोजन. काय बोलू शकता या बैलाबद्दल दादा? पाहू शकता किती अग्रेसिव्ह आहे तो. माझ्या मी धावतो, माझ्यावर धावतो तो. हा, जीवन देत नाही सुट्टीला असतं आम्ही. लय शाला बोलायचं, म्हणजे लक्ष नाही ठेवतो. खाली ओटीला थाप नसते काय नाही. ते लय माझ्यावर लक्ष, मी जवळ गेलो तरी माझ्यावर धावतो. अग्रेसिव्ह आहे माझ्यावर नाही. तेव्हा असतो मग धरायलाही. हा. मग खाली सुट्टी वगैरे करतो मी. माझ्यावर अग्रेसिव्ह नाही. अच्छा, तुम्ही आल्यानंतर हा मी मगाशी बघितलं तो आल्यापासून शांत होता. माझ्यावर एवढं काय म्हणजे बघा मित्रांनो, बैल कसाही असो म्हणजे बैलाला जाणीव असते, आपल्या मालकाची ओळख असते आणि आपल्या सोबत जे सहकारी असते त्यांची ओळख असते. सो त्यांना बघितल्यानंतर त्यांनी कसा म्हणजे एक ओळख दाखवली की बाबा आला मैदानात. बाबा काय बोलू शकता तुम्ही या बैलाबद्दल? बाबा सांगा बैलाबद्दल. काय बैलाबद्दल? मित्रांनो नेहमी आपण जेव्हा घाटावरती येतो ना, म्हणजे ते एकदम म्हणजे बोलतो ना हळव्या मनाचे आणि मुलाखत देण्यासाठी त्यांना थोडस हे वाटतं. काय दादा बरोबर की नाही? चांगलं वाटतं, कारण कोणीतरी आपली मुलाखत घ्यायला आलं तर खूप म्हणजे एकदम जवळचा माणूस आल्यागत वाटतं. नक्कीच. आणि दादा या बैलाची आतापर्यंत कारकिर्दी काय? आतापर्यंत म्हणजे महत्वाचं काय झालेलं आहे, आता हा मित्र आहे, हा कॉलेजला असतो. म्हणजे आजोबांच्या हातापाया मी हा नाद केलेला आहे. महत्वाचं काय म्हणजे आमची ओळख नाही, या क्षेत्रामध्ये आमची ओळख नाही. बैल खूप पळतो, म्हणजे आता बंदा मैदान खेळलं नाही. 90% असं झालेलं आहे की आम्हाला बैलच पुरलेलं नाही. आताच्या मैदान तर आम्ही खेळतच नाही. बैलाला इतकं जास्त तळ आहे की बैलावर जरी गाडी बांधली तरी बैल खाली टिकूनच येत नाही वाजता. काय काही वेळेस आमचं असं झालेलं आहे की खाली गाडी फॉल झालेली आहे आणि वर सुट्टी गाडी लागलेली. जबरदस्त. मी यासाठी पुन्हा प्रश्न विचारला का त्यांनी सुद्धा तेच सांगितलं, म्हणून मी सुद्धा तुम्ही सुट्टी मेकर आहेत म्हणून मी सुद्धा तेच प्रश्न तुम्हाला विचारला. आणि बैलाला सुट्टी नाही, एका माणसाने करत, मी एकटा सुट्टी करतो. माझा थाप देखील लावायचा नाही. गरम करताना देखील मी आज तागात बैलाला मी फोक नाही लावला, म्हणजे गरज नाही करली. असं जरी चालवलं ना तरी काय अग्रेसिव्ह बैल होतो, गरम जो धरून म्हणतात ना गरम होतो, लय अग्रेसिव्ह आहे. आणि आम्हाला असं आठवत नाही की त्याच्या बाजूला कधी गाडी ओढायची झाली. आम्हाला इतका अग्रेसिव्ह आहे की एकटा गाडी ओढतो, निकालात तर आहे नाही. खूप म्हणजे जबरदस्त. कुठल्या आतल्या साईडने धावतो का बाहेरच्या साईड? दोन्ही खांदे का? दोन्ही खांदी पळणारा. आणि उजवी फिट, उजवीला फिट आहे. उजवीला कसा कुठला लागू द्या विषयच नाही. पब्लिक लागला उजवीन तरी जाणार, जमणार नाही. आत काय नाही, एकदम फिट. मग याला काढता कधी? म्हणजे दर 2 दिवसांनी का? नाही 8 दिवसांनी गॅप असतो. 8 दिवसांनी गॅप होता. आता या पुसेगावला येण्याआधी कोणत्या मैदानात होता? आधी कोरेगावला गेलो होतो आम्ही. गोरेगावच्या मैदानात. आधी बघा आम्ही आंबेरीच खेळलो, आंबेरी खेळलो आणि आमचा सामना झाला. पब्लिक वरनं बल सामना झाला आंबेरीला. दादा हा 6 दाते याच्यासारखा अजून कोणत्या दावणीला बैल आहे का आपला? आता कडगुणात तर एवढाच आहे आमचा. एवढाच आहे का? मग काय परत नवीन खरेदीची काय प्लॅन वगैरे? प्लॅन म्हणजे आता एक बघितला आम्ही काल, सेम दुसरा आमचा सुंदर सारखाच बैल आहे, 7 दातीचा आहे. चालले जरा नियोजन त्याचं घ्यायचं पण. अच्छा, मग तो जर बैल घेतला तर मग घरचा पैरा कधी? घरचाच का पाहणार आहे आम्ही. आमचं तेच झालंय. विषय काय झाला आता क्षेत्रामध्ये वायदेचा प्रकार नाही वाढला. जर आपली वस्तू मस्त पळते पण आपण जर मागायला गेलं तर मग वायदे मागतात. आपली परिस्थिती नाही एवढी वायद्याची.
त्यासाठी आमचं तर डोक्यात आहे की घरचा साज तयार करायला, कारण लोक वायदे कुठे वर द्यायचे. दादा वायदी कधी बंद होतील असं तुम्हाला वाटतं का? वायदी बंद होऊ शकतच नाही, कारण आता ही मोठ्यातले पैर मोठ्यांच्यात फिरतात, आपल्यासारखी गरीबाकडे जाते, त्याच्यामुळे आपल्याला कोण विचारतच नाही. आता सध्या आम्ही बऱ्याच ठिकाणी बैलाला मागणी केली पैरासाठी, पण नाही, लोक म्हणतात आज देतो फोन करतो असं म्हणतात, करत नाहीत आणि काय रिप्लाय पण आम्हाला देत माहित आहे, म्हणजे आम्हाला गॅरंटी आहे की बैल कमी पडू शकत नाही. आम्ही काय म्हणतो, आमचा एकदा बैल तुम्ही घाला, तुम्हाला वाटलं कमी पडतं, परत आम्ही येत पण नाही मागायला, पण ते म्हणतात तुमच्या गुलाला आहेत का, आम्हाला भेटलाच नाही आजपर्यंत तसा, पण तर आमचा गुलाल कसा होता? बरोबर पण दादा. प्रश्न आहे का? सो मित्रांनो पाहू शकता, म्हणजे वायदीमुळे काय होतात माहिती का, जी पहिलं धावणारी आहेत पळणारी आहेत त्यांच्या अंगात धमक आहे मैदान जिंकण्याचं, पण तसा पैरा नाही भेटत का, तर त्यांना वायदी मागितली जातं आणि त्यांच्याकडे तेवढी वायदी देण्याची क्षमता नसते, आणि देऊन किती कोणत्या मैदानात वायदी देणार, कारण प्रत्येक जर मैदानात वायदी मागितलं तर किती वायदी देणार, मग वायदीतच पैसे जाणार, मग त्याच्यामुळे अशी बैल अंधारात राहतात. आता आपण भेटूया गटपास झाल्यानंतर. दादा खूप बरं वाटलं तुम्ही आज मला मुलाखत दिली आणि आपल्या चॅनेल मधून तुम्ही पण आल्याबद्दल धन्यवाद, कारण आमची मुलाखत पहिली तुम्ही घेतली, कारण कसं असतंय बऱ्यांची इच्छा असते मुलाखत हवी, पण तुम्ही आज आला त्याबद्दल तुमचं बी धन्यवाद, आभार आहे. नक्कीच दादा, माझा प्रयत्न असतो, पण भरपूर जण असं बोलतात की तुम्ही मोठ्या बैलांची मुलाखत घेता, गरिबांच्या बैलांची मुलाखत नाही घेता, तुम्ही एकच उत्तर देत असतो त्यांना, आम्ही गरिबांच्या बैलांची पण मुलाखत घेतो, पण तुम्ही किती जण बघता, जेवढ्या संख्येने तुम्ही मोठ्या बैलांची मुलाखत बघता तेवढ्या संख्येने गरिबांच्या बैलांची पण बघितलीच मुलाखत पाहिजे, पण बघतच नाही. त्याचा रिझन काय होतं, आपल्याला माहिती पडतो की हा बैल कुठल्या पळतोय, साईडने धावतो, उजव्या का डावी खांदी, याच्या आधीची कारकिर्दी काय आहे. जेव्हा तुम्ही अड्ड्यात येता, जेव्हा मैदान येतात, तुम्हाला जेव्हा पैरे लावायचे असतात ना, ते पैरे लावण्यासाठी इझी पडतं, किंवा नियोजन करण्यापूर्वी अरे याची मुलाखत आपण बघितली होती की हा पैरा आपल्याला सूट होईल. मला काय वाटतं, माणूस काय करतोय, एक नंबरचा पायरा घेऊन एक नंबर मध्ये पळतोय, माणसाने जे बाबा 2 नंबरला उतारतोय बैल किंवा सीमित समजा मार खातोय, अशा पण बैला संग फोन बघितलं पाहिजे ना. प्रत्येक वेळेस तुमचा 1 नंबर आणि दुसरा 1 नंबर केला नाही, गरीबाला पण जरा चान्स दिला पाहिजे, तुम्ही पण पुढे या. नक्कीच असं पण नाही की आमचा पळत नाही बा, आम्हाला इथं देऊन बघा बैल थोडा पळतोय कसं होतंय, 2 नंबर मध्ये पण तुम्ही पण बघितलं पाहिजे ना. नक्कीच मित्रांनो, जर तुम्ही ही मुलाखत बघितला असेल तर नक्कीच सुंदर बैलाला आणि बादल बैलाला, या असे जे बैल आहेत जे नाव करणार आहेत, या बैलांना नक्कीच पैरे देऊन बघा. नाही तुम्हाला निराशा तर तुम्ही नाहीच होणार, बैल नाही नाराज करणार, नक्कीच नाही नाराज. पळणार असेल ना बैल तर आपली 100% गाडी राहायलाच पाहिजे, गाडी बांधून बैलावर आपण गाडी बांधून पळतो. आतापर्यंत चालला की आम्हाला असं मोकळी गाडी मी पळवली, आम्ही अशा रीतीने पैरा केलाय ना, हे दोन्ही पण मोकळी बैल पळणार, आज खुल्ली पाहणार आहे ते. आमचा पहिलाच पायरा असं एकमेव आहे की वादळ सोबत खुल्ली गाडी असते. बैल बांधून पळतो आणि आमचा बैल बी बांधून पळतो. लय दिवसापासून म्हणजे असं हे चाललंय की त्याच्यावर गाडी बांधून पळते, ह्याच्यावर आम्ही खूप विचार केला की ह्या दोघांची गाडी तो डावीला पळतो, हा उजवीने गाडी पळू शकते, असं खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही निरीक्षण करून आज हा पायरा, त्यामुळे गॅरंटी आहे मला आज आम्ही थोडं काहीतरी नक्कीच असं नाही करणार आम्हाला गाडी. असं पॉझिटिव्ह वाईब्स असेल दोघांकडनं, म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे की नक्कीच गाडी काढेल. जरी गाडी लागली का नाही तरी पण तरी बी आम्ही पॉझिटिव्ह मध्ये आहे. चांगल्या गाडीला टक्कर देऊ उराटे आहे ना, उराटेमुळे दोन्ही बैल उराटीला पण ताकदीचे. दोन्ही खूप स्पीड पळ, असं नाही की सपाटीला पळतात, उराटीला जास्त दोन्ही पळतात. याला चालतात. आम्हाला सपाटीपेक्षा उराटीत जास्त मैदानाला आवडते. आता काय अशा आहे शेवटी. नाही नक्कीच हा एक गट पास करतील, आणि गट पास केल्यानंतर आता भेटूया आपण. सो चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मार्फत. सो तोपर्यंत पाहू शकता सुंदर आणि वादल. सो दोन्ही मालकांकडनं असा पॉझिटिव्हनेस आहे हा, आणि एकमेकांच्या बैलामध्ये जो पैरा झालेला आहे ते ठाम आहे की नक्कीच हे गटपास करतील, एवढा विश्वास आहे त्यांना, आणि नक्कीच ते गटपास करतील असं त्यांच्या बोलण्यावरून मला सुद्धा वाटतं. सो चला आता आपण पुढचे कोणती बैलांची मुलाखत घेतील ते दाखवूया. बैल